मी समीर. मी डोंबिवलीमध्ये राहतो. रोज सकाळी ऑफिसला जाण्याची तीच धांदल, स्टेशन गाठण्यासाठी रिक्षाची शोधाशोध आणि लोकलचा तो जीवघेणा प्रवास. माझं आयुष्य एका ठरलेल्या, अत्यंत कंटाळवाण्या रुळावर धावत होतं. पण एका मंगळवारच्या सकाळी एका रिक्षा प्रवासाने माझ्या आयुष्याचं पानच पलटून टाकलं. नेहमीप्रमाणे मी स्टेशनला जाण्यासाठी शेअर रिक्षात बसलो होतो. मी बाहेरच्या बाजूला होतो. इतक्यात एक अतिशय मधुर आवाज आला. थोडी जागा मिळेल का? मी मागे वळून पाहिलं. अक्षरशः श्वास रोखून बघतच राहिलो. रिक्षाच्या दारात एक अत्यंत सुंदर स्त्री उभी होती. वय साधारण 28-30च्या आसपास. अंगावर एक सुंदरशी फिकट गुलाबी रंगाची साडी, गळ्यातलं ते काळं मंगळसूत्र आणि भागात भरलेलं कुंकू स्पष्ट सांगत होतं की ती विवाहित आहे. तिचे केस नुकतेच धुतलेले असल्यामुळे थोडे ओले होते आणि तिच्या अंगावरून मोगऱ्याचा तो वेड लावणारा धुंद करणारा सुगंध येत होता. ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. तिचे ते पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावरचा तो एक प्रकारचा शांत पण आत कुठेतरी खोलवर लपलेला उदास भाव. "हो, ऐकताय का?" तिने पुन्हा विचारलं. मी भानावर आलो. घाईघाईने आत सरकलो, पण तिला साडीत आत बसायला अवघड जात होतं. मी लगेच रिक्षातून खाली उतरलो. "तुम्ही आत बसा, मी बाहेरच्या बाजूला बसतो." ती हलकसं हसली. त्या एका स्मितहास्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. प्रवासात आमची नजर दोनदा-तीनदा भेटली. तीच ती कातील नजर मला आतून पूर्णपणे घायाळ करत होती. ती स्टेशनवर उतरली आणि गर्दी ठरवली, पण तिचा तो चेहरा आणि तो मोगऱ्याचा सुगंध माझ्या मनातून जात नव्हता. पुढचे 4 दिवस मी वेड्यासारखा तिला रिक्षा स्टँडवर शोधत होतो, पण ती दिसली नाही. 5व्या दिवशी संध्याकाळी स्टेशन बाहेरच्या वडापाव स्टॉलवर मी उभा असताना अचानक तोच मोगऱ्याचा सुगंध आला. मी वळून पाहिलं तर ती तिथेच होती, एका साध्या पंजाबी ड्रेसमध्ये, पण तितकीच मोहक. ती हिंमत करून तिच्याशी बोलायला गेलो. सुरुवातीला तिने न ओळखल्याचं नाटक केलं, पण नंतर खळखळून हसू लागली. तिथून आमची ओळख वाढली. हळूहळू आमची भेटण्याची फ्रिक्वेन्सी वाढली. तिचं नाव नेहा होतं. सोसायटीतले लोक आजूबाजूला तिला नेहा आंटी म्हणायचे. तिचं लग्न झालं होतं, पण तिच्या नवऱ्याचं तिच्याकडे अजिबात लक्ष नसायचं. तो सतत कामाच्या निमित्ताने बाहेर असायचा. तिच्या बोलण्यातून तिच्या आयुष्यातील तो भयंकर एकटेपणा, ती घुसमट जाणवत होती. एका विवाहित स्त्रीच्या आयुष्यातील ती पोकळी मी माझ्या मैत्रीने भरून काढण्याचा प्रयत्न करत होतो. आमचे रात्रभर मेसेज सुरू झाले. शब्दाविना आम्ही एकमेकांच्या भावनांना समजू लागलो. मैत्रीचं रूपांतर आता एका अत्यंत खोल, न सांगता येणाऱ्या ओढीमध्ये झालं होतं. आणि मग तो दिवस आला, ज्याने माझं आयुष्य कायमच बदलून टाकलं. बाहेर धो-धो पाऊस पडत होता. रविवार दुपारी तिचा मेसेज आला, "घरात कोणी नाही आहे आणि मला तुझी खूप आठवण येते. येशील?" तिचा नवरा आठवड्याभराची टूरवर गेला होता. तो मेसेज वाचताच मी भर पावसात भिजत एका सेकंदात तिच्या घरी पोहोचलो. तिने दरवाजा उघडला. अंगात एक मऊ काळ्या रंगाचा ड्रेस घातला. पावसामुळे हवेत प्रचंड गारवा होता, पण घरात पाऊल ठेवताच मला एका वेगळ्याच उष्णतेची, एका अनामिक उडीची जाणीव झाली होती. आम्ही सोफ्यावर बसलो. बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज आणि घरातील जीवघेणी शांतता, वातावरण कमालीचं भारलेलं होतं. बोलता बोलता माझा हात चुकून तिच्या हाताला लागला. एरवी मागे घेतला जाणारा हात तिचा हात तसाच राहिला होता. उलट तिने तिची बोटं माझ्या बोटांमध्ये घट्ट गुंफली होती. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात आज वेगळीच तहान होती. वर्षानुवर्ष साठलेली एक भूक होती. एक असं आमंत्रण होतं जे नाकारणं मला शक्यच नव्हतं. ती विवाहित होती. समाजाच्या दृष्टीने ती नेहा आंटी होती, पण त्या क्षणी एक स्त्रीही होती, जी एका प्रेमासाठी आणि एका स्पर्शासाठी आसुसलेली होती. मी हळूच तिच्या जवळ सरकलो. तिच्या श्वासांची गती वाढली होती. तिची छाती वेगाने वरखाली होत होती. मी माझ्या थरथरणाऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावरील ओल्या केसांची बट हळूच कानाच्या मागे केली. माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या गालाला होताच तिने डोळे मिटून घेतले आणि तिच्या तोंडातून एक हलकासा सुस्कारा बाहेर पडला. तो स्पर्श, ती जवळीक माझ्या अंगावर काटा आणत होती. मी माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला. तिच्या श्वासांची उष्णता माझ्या ओठांवर जाणवू लागली आणि पुढच्या क्षणी कोणत्याही शब्दाविना आमचे ओठ एकमेकांना भिडले. त्यात कोणतीही घाई नव्हती, तर एक प्रचंड खोल, वर्षानुवर्ष साठवून ठेवलेली तडफड होती. तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती घट्ट विळखा घातला आणि मला स्वतःचं आणखी जवळ ओढलं. जणू काही ती मला स्वतःमध्ये सामावून घेत पाहत होती. तिचा तो विवाहित स्त्रीचा संकोच, त्या मंगळसूत्राचं ओझं, सगळं काही त्या पावसात त्या क्षणी गळून पडलं होतं. आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळत होतो. मी तिला अलगद उचलून बेडरूममध्ये नेलं. बाहेरचा पाऊस अधिकच रौद्र रूप धारण करत होता आणि आत आमच्या शरीरातील आग पेटत होती. बेडरूममधल्या त्या मंद प्रकाशात तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. माझ्या प्रत्येक स्पर्शगणी तिचं शरीर शहारत होतं. तिने स्वतःहून मला तिच्या अधिक जवळ घेतलं. आम्हालाच कळलं नाही, 2 ताणलेले जीव जे आजवर एका भावनेने जोडले गेले होते, ते आज शारीरिकरित्या एकरूप झाले होते. त्या मिलनात फक्त वासना नव्हती, तर एक प्रचंड मोठं भावनिक समर्पण होतं.
तिने तिच्या आयुष्यातील तो भयंकर एकटेपणा, ती वेदना माझ्या मिठीत विसरून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक स्पर्शासोबत ती मला तिच्याशी अधिक घट्ट बांधून ठेवत होती. तिच्या शरीराचा तो उबदारपणा, तिचा मऊ त्वचा आणि तिच्या डोळ्यातून ओघळणारा तो एक सुखाचा अश्रू, सगळं अकल्पनीय होतं. त्या पावसात, त्या बंद खोलीत आम्ही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होतो. ती रात्र, तो पाऊस, ते शारीरिक शरीर आणि ती बेधुंद अवस्था. तो पहिला शारीरिक संबंध इतका उत्कट आणि रोमॅन्टिक होता की आजही ते आठवणीने माझ्या अंगावर शहारे येतात आणि माझा श्वास जड होतो. पुढचे 6 महिने आम्ही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालो गेलो होतो. लपून छपून भेटणं, तासनतास गप्पा मारणं, एकमेकांच्या मिठीत उरगळून जाणं, सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं होतं. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. एके दिवशी सकाळी तिने मला मेसेज केला, सिंगल टिक. दुपारी झाल्यानंतर मेसेज डिलिव्हर झाला नव्हता. मी कॉल लावला, स्विच ऑफ. 2 दिवस झाले, तिचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी न राहून मी सोसायटीत गेलो आणि वॉचमनला विचारलं. त्याने जे सांगितलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते कुटुंब तर कालच अचानक सगळं सामान घेऊन त्यांच्या गावी UPला निघून गेले. त्यांनी घर विकून टाकलं. मी सुन्न झालो. काही समजेना. तिने मला एकही शब्दही सांगितलं नव्हतं. तिच्या नवऱ्याला काही समजलं होतं का? असा कोणता प्रसंग आला की ती रात्रात सगळं सोडून जावं लागलं? माझा नंबर तिने का बंद केला? या प्रश्नाची उत्तरं मला कधीच मिळाली नाही. आज या गोष्टीला बरीच वर्ष उलटून गेली होती. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलोय, पण काळजातली ती जागा तशीच रिकामी आहे. आमचं ते प्रेम, तो पाऊस, तो मोगऱ्याचा सुगंध आणि तिचं ते समर्पण, सगळं काही एका अर्धवट राहिलेल्या कादंबरीसारखं वाटत होतं. आजही जेव्हा मी रिक्षात बसतो तेव्हा नकळत माझे डोळे तिच्यात शोधत असतात, याच आशेवर की कधीतरी मागून तोच मधुर आवाज येईल, थोडी जागा मिळेल का? नमस्कार मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कधी कधी आयुष्यात काही लोक येतात, आपल्याला भरभरून प्रेम देतात आणि अचानक एक न सुटणारं कोडं बनून निघून जातात. तुमच्या आयुष्यातही असा कोणी अर्धवट राहिलेला प्रवास आहे का? नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.